सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत UPSC ॲस्पिरंटला पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे तयारी दिल्लीत राहून करावी की पुण्यात राहून करावी. पुण्यात राहिल्याने आपल्याला काही आपल्या तयारीमध्ये कमतरता तर येत नाही ना, आणि दिल्लीमध्ये काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, काय गरज काय आहे, नेमकी फायदे काय आहेत, त्याचे काही तोटे काय आहेत, त्यासोबतच कोणी जायला पाहिजे दिल्लीला व कधी जायला पाहिजे, या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण ही चर्चा करत असताना तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे की मी कोण आहे आणि कशाच्या बेसिसवरती माझं मत आहे. ह्या गोष्टीसुद्धा आपण या व्हिडिओच्या अंती डिस्कस करणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरू करूयात. पहिलं तर आपण ना दिल्लीमध्ये का यावं याविषयीची काही कारणे आहेत ते समजून घेऊ. पहिलं तर ना कोचिंग. हा माझा पर्सनल ओपिनियन आहे की जे माझे मित्र वगैरे यांनी पुण्यामध्ये कोचिंग केलेली आहेत, काही मित्रांनी दिल्लीमध्ये कोचिंग केलेली आहे. ह्या सगळ्यांच्या ओपिनियन बेसवरती मी तुम्हाला हे सांगू शकतो की दिल्लीमध्ये ज्या प्रकारची कोचिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते ना, ती पुण्यामधला कुठलाही सध्या तरी कोचिंग क्लास त्या लेवलची प्रिपरेशन प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे जर कोचिंग करायची असेल तर तुम्हाला दिल्ली हा बेस्ट पर्याय असू शकतो. त्यामुळे कोचिंग करायची असेल तर दिल्लीला यायला पाहिजे. दुसरं की तर स्टडी एन्व्हायरमेंट. आपल्याला पुण्यामध्ये आपण पाहिलंच असेल की मोस्टली पुण्यामध्ये जे पोरं असतात ना, ते MPSC रिलेटेड, कंबाईन रिलेटेड हा क्राऊड खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर ते मग तुम्हाला सांगणार सध्या कंबाईन देऊन बघ, मग पहिले MPSC कर, मग MPSC झाली तर UPSC कर, मग बघू. अशा प्रकारचं बऱ्याचदा डिमोटिवेट करतात. बऱ्याचदा तुम्हाला त्या एक विचाराची लोकं सापडत नाहीत. तर ते जे प्रॉब्लेम आहे ना दिल्लीमध्ये तुम्हाला असं सापडणार नाही, कारण की दिल्लीमध्ये मोस्टली सगळे पोरं UPSC रिलेटेडच तयारी करायला येतात. आणि हा जो एरिया आहे, जसा आपला पेठ एरिया आहे तसंच इथं ओल्ड राजेंद्रनगरचा एरिया आहे. त्या एरियामध्ये तुम्हाला सगळे UPSCचे ॲस्पायरंट एका ठिकाणी भेटून जातात. दुसरं म्हणजे इथं मटेरियलची इथं ना एवढं मटेरियल आहे की तुम्ही कंटाळून जाल की कुठलं मटेरियल यूज करून कुठलं नाही मटेरियल यूज करू. तसं पुण्यामध्ये ना 1-2च शॉप आहेत, तिथेच तुम्हाला मटेरियल भेटतं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहीत नसतं की कुठलं आहे कुठलं नाही आहे. टेलिग्रामला आहे पण भरपूर शोधावं लागतं, ते पण माहीत असलं पाहिजे. इथं कसं ना बाहेरच ठेवलेलं असतं, प्रत्येक झेरॉक्सच्या बाहेर तुम्हाला मटेरियल भेटून जातं, एकदम सहजतेने अवेलेबल असतं. त्याच्यामुळं मटेरियलची अजिबात चिंता नाही दिल्लीला असल्यानंतर. दुसरं म्हणजे फोमो होतो आपल्याला. बऱ्याचदा कसं असतं ना, तुमचा कोणी मित्र मैत्रीण दिल्लीला असेल तर त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं की यार तो दिल्लीला आहे, त्याचं होतंय का, माझं होईल का नाही होईल. बऱ्याचदा असा एक फोमो क्रिएट होतो. हा जर तुम्ही दिल्लीला असेल तर अजिबात होत नाही. दुसरं एक असतं ना, तुम्हाला दिल्लीला आहे ना, ज्यांची मेन झालेली आहे, इंटरव्ह्यू झालेले आहेत, सिलेक्टेड पोरं आहेत, असे भरपूर लोकं भेटतात. तर त्यांना बघून तुम्हाला असं वाटतं की यार आपण बी करू शकतो. जी एक मनाची तयारी असते ना, ती सहजतेने होती दिल्लीला असताना. पण तेच ना, पुण्यामध्ये तुम्हाला मेन झालेलं पोरगं भेटणं खूप असं रेअर असतं, म्हणजे जसं की स्वर्ग सापडावा असंच असतं. त्यामुळं असं वाटतं यार कधी कधी एवढा अभ्यास करून सुद्धा ह्यांची प्रिलिम्सच होत नाही. पण त्याच्याकडे बघून डिमोटिवेट व्हायला लागतं, एक फोमो क्रिएट होतो. हा फोमो दिल्लीमध्ये आपल्याला अजिबात होत नाही. तर आता सध्या मग आपण कोणी यावं दिल्लीला ह्याविषयी चर्चा करू. व्हेटरनरी ॲस्पायरंट ज्यांनी की 2-2, 2-2, 3-3 अटेम्प्ट दिलेले आहेत, आतापर्यंत बऱ्याचदा प्रिलिम्स नापास झालेले आहेत. अशा लोकांनी नक्की ना एकदा यायला पाहिजे दिल्लीला. सक्सेस रेसिपी हे नेमकी काय आहे हे तुम्हाला मी कमेंटमध्ये सांगेल. एखाद्या जर तुम्हाला हवी असेल ना तर, किंवा एखाद्या दिवशी आपण सेपरेट याच्याविषयी बात करू की सक्सेस रेसिपी काय आहे म्हणतोय मी, नेमकी ह्याचं म्हणणं काय आहे ते नंतर कधीतरी डिस्कस करू. दुसरं आहे ना, इथं कसं आहे की जर तुमचे मल्टिपल प्रिलिम्स फेलियर असतील किंवा अटेम्प्ट झालेले असतील ना, तर तुम्हाला एक इथं प्रॉपर टेस्ट सिरीज, प्रॉपर कोचिंग सगळं भेटून जातं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा विचार करू शकता दिल्लीला येण्याचा. दुसरं म्हणजे ना, तुमची जर फायनान्शियल इन्कम व्यवस्थित असेल, कंडिशन सगळ्या स्टेबल असतील ना, तर तुम्ही दिल्लीला येण्याचा नक्की विचार करू शकता. दुसरं म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री. दिल्लीमध्ये ना वेगळ्या प्रकारचे डिस्ट्रॅक्शन आहेत ऑफकोर्स, बट ती नॉर्मली पुण्यामध्ये असतं ना, मित्र मैत्रिणी, मग फिरायला जाणं, मग दर रविवारी इकडं खायला जाणं, हे जे असतं, किंवा महिन्यातनं एकदा इकडं गड किल्ले हे करणं, ह्यामध्येच आपला जो वेळ जातो. हॅपी बड्डे, त्यांचं बड्डे पार्टीचे सेलिब्रेशन, काका मामा आत्या ह्यांचं येणं जाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला दिल्लीमध्ये अजिबात भेटणार नाहीत. कारण की दिल्लीमध्ये एवढ्या दूर कोणी येत नाही, तुमचा मित्रमैत्रिणी फार कमी असतात, ह्या डिस्ट्रॅक्शन फार कमी राहतं, असं माझं एक ओपिनियन आहे. त्यामुळं कोणी यावं आता हे क्लिअर झालं. तर पुढे जाऊयात. पुढे म्हणजे ना काही निगेटिव्स पण आहेत दिल्लीविषयी, हे ते तुम्हाला बिफोर हँड माहीत पाहिजेत. दिल्लीला यायचा निर्णय घेतायच तर म्हणजे फिजिकल इन्व्हायरमेंट एवढं खराब आहे इथलं की जे एअर आहे इथली, पाणी आहे, त्याचं काही विचारूच नका. दुसरं म्हणजे एक जॉग्राफिकल रिझन आहेत काही काही, जसं की एक्स्ट्रीम हीट असते, एक्स्ट्रीम थंडी असते, दोन्ही पण एक्स्ट्रीम असतं इथं. इथं नॉर्मल मेडिओक्रेट काही नाहीच, एक्स्ट्रीमच आहे सगळं. दुसरं म्हणजे सोशल लाईफ इथं एकदम झिरो आहे. कुठला सण साजरा केला जात नाही, कुठले लोक एकत्र येत नाहीत, काय नाही, जे ते आपापल्या रूममध्ये आपापल्या ह्याच्यामध्ये काम करत असतं.
दुसरं म्हणजे इथलं खाणं दररोज असते रोटी, ते फुलके, ते सगळं बटाटं, कुठल्याही पण भाजीत तेच बटाटं, तीच चव. पुण्यात बी आहेच म्हणा, पण पुण्यात ॲटलिस्ट महाराष्ट्रीयन खाणं आहे, इथं नॉर्थचं जेवण आहे. त्याच्यामुळे थोडासा इश्यू येतो, ते पण आहेच. त्याच्या पलीकडे आहे ना हाय कॉस्टिंग, लो लिव्हिंग स्टँडर्ड. माझं म्हणणं काय आहे की कमीत कमी तुम्हाला दिल्लीत राहायचं म्हणलं ना, कमीत कमी 15,000चा खर्च येतो. पुण्यात कमीत कमी 7 ते 8,000मध्ये काम बघतं. पण एवढा खर्च येऊनही काहीच फायदा होत नाही. कारण की तुम्हाला जर ना जे इथं लिव्हिंग स्टँडर्ड आहे ना ते खूप कमी आहे. लँडलॉर्डचा प्रॉब्लेम आहे, ब्रोकरेजचा प्रॉब्लेम आहे, सेफ्टी इश्यू आहेत, स्पेशली वुमन्सचे सेफ्टी इश्यूज आहेत. तर हे थोडे खूप निगेटिव्ज आहेत इथे. दुसरं आहे की मेंटल हेल्थ. इथं मेंटल हेल्थचा काय इश्यू आहे की तुम्ही ना इथं बऱ्याचदा ना एकटे पडता. तुमचे मित्र मैत्रिणी सगळं पुण्याला सुटलेलं असतं. दिल्लीमध्ये सगळेजण आपापल्या अभ्यासाच्या राड्यात असतात. कुणी कुणासाठी इथं अवेलेबल नसतं. त्याच्यामुळं जर तुम्ही आजारी पडलात किंवा एकटे पडलात तिथं बघायला कोणी नाही. हा खूप मोठा इश्यू आहे. दुसरं म्हणजे ना कोचिंग ओव्हर हायप्ड. काय झालं आहे की कोचिंग ना आजकाल उठसूट ज्याला त्याला वाटतंय. कुणी कोचिंग काढल्यात आणि कुणी कोचिंग देत बसलं आहे. त्याच्यामुळं कोचिंगचा एवढा हाईप झाला आहे की सगळं कोचिंगवरतीच डिपेंड आहे. असं बी नाही की जर तुम्हाला कोचिंग नसेल करायची ना तर दिल्लीत येण्याची एवढी काही गरज नाही. दुसरं म्हणजे सब सेंटर. आता काय केलं आहे प्रत्येक ना फोरम झालं, विजन झालं, यांनी सगळ्यांनी ना आपले सब सेंटर खोललेत पुण्यामध्ये. जिथे त्यांची टेस्ट सिरीज, मेंटरशिप वगैरे प्रोव्हाइड करतात. त्यामुळे तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजसाठी वगैरे यायचं असेल ना तर तुम्हाला याची काही गरज नाही. तुम्ही त्या सब सेंटरला सुद्धा तुमचं काम भागवू शकता. ह्याच्या पलीकडे आता माझं मत काय आहे, तर माझं मत ना जे आहे ते कशावरती बेस्ड आहे. मी आता 2 वर्ष झालं दिल्लीत राहतो. त्या बेसिसवरती माझं ओपिनियन आहे. तर त्या बेसिसवरती मी काय केलं 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला डिवाईड केलेलं आहे. जे पण मुलं आहेत त्यांना. तुम्ही एकदा बघा कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता आणि त्यानुसार डिसिजन घ्या. 3 कॅटेगरीच्या पोरांनी एक आहे स्कॉलरशिपवाले जे सारथी, बार्टी, महाज्योती ह्या सगळ्या स्कॉलरशिप थ्रू येतात. त्या पोरांना माझं सांगणं राहील ना तुम्ही एकदा नक्की दिल्लीला या. दिल्लीच निवडा. कारण की पैसा आहे ना तुम्ही काय 12-13 हजार वाचून काय करणार नाहीत. काही दिवसांनी ते 12-13 हजार संपून जातील. पण तुम्ही स्वतः जर दिल्लीला यायचा विचार केला ना आपल्याच्याने शक्य होत नाही. तर माझं स्वतःचं सुद्धा जर शक्य झालं नसतं विदाऊट एनी स्कॉलरशिप. त्यामुळे स्कॉलरशिप असेल तर पक्का एकदा येण्याचा विचार करा. फायनान्शियली वेल असेल मग तर काहीच अडचण नाही. सोने पे सुहागा. तुम्ही पक्का कधी पण येऊ शकता. बाकी पुण्यात राहून वेळ घालवण्यापेक्षा तर चांगलंच राहील की दिल्लीला या. दुसरं म्हणजे 2 ते 3 अटेम्प्ट झालेले असतील आणि आणखीन प्रिलिम झालेली नसेल किंवा मेन झालेली नसेल तर एकदा तुम्ही दिल्लीला येण्याचा विचार करू शकता. कारण की तुम्हाला प्रॉपर एन्व्हायर्नमेंट भेटेल. प्रॉपर एन्व्हायर्नमेंट भेटल्यानंतर एक प्रॉपर टेस्ट सिरीज असेल. प्रॉपर टेस्ट सिरीज ह्यामुळे तुमचे जे प्रिलिमचे चान्सेस आहेत ते वाढतील. दुसरं म्हणजे इथं प्रॉपर एन्व्हायर्नमेंट भेटेल. आसपास तुम्हाला लोकं प्रिलिम झालेले दिसतील. त्यामुळे तुमचं एक स्वतःचा मॉरल बूस्ट होईल. त्याचासुद्धा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. त्यामुळं ह्या 3 कॅटेगरीच्या पोरांनी तर पक्का यायलाच पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःला जर वाटतच असेल की नाही मला दिल्लीला यायचंच आहे तर तुम्ही पण येऊ शकता. पण मी जे तुम्हाला काही निगेटिव्ह सांगितले हे जे निगेटिव्हज आहेत त्याचा सगळा विचार करून तुम्ही एकदा डिसिजन घ्या. आणि फायनली हेच सांगेल की दिल्लीला येऊन तुम्हाला नक्की फायदा होईल. पण काही जे निगेटिव्हज आहेत तेवढं सांभाळावं लागेल. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.